नमस्कार मित्रांनो, कशा सगळे मजेतच राहा. मिनी ब्लॉग पार्ट 2 दोडामार्ग गेले तो, त्याच्यानंतर पुढे आपण काही गेलो ता बघूया. आता दोडामार्गपासून डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात केली आहे ती म्हणजे वायंगणतडमध्ये. कधी पण ह्या साईडला येलात ना तर एकदम तुमका सावळी गावतले, झाडा जशी असत. पुढे गेल्यानंतर गावता आपला सिद्धिविनायक मंदिर वायंगणतड. जरा पुढे गेल्यानंतर गावतात कोणाकट्ट्याची जुनी बाजारपेठ. ही बऱ्याच जणांना माहिती असतली. हे असे ना आपले चांगले आठवणी असतात, ते असे ना साठवून ठेवून माका तर खूप आवडता. आता हयसून पुढे गेल्यानंतर हयसर असा MR नाईक विद्यालय कोणाकट्टा, हयचे कोण विद्यार्थी आपले व्हिडिओ बघित असतील तर नक्की कमेंट करा. आता हयसून पुढे गेल्यानंतर गावता आपलं कोणाळ गाव, आणि कोणाळ गावात आपले गुरुजी रवत. आणि होईल का माका जुन्या गावची आठवण जातं, कारण आम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेक बसताना ना या गुरुजींच्या रूमाकडे नक्की येऊ. चला तुमका आता दाखवते तिराळीचा मोठेला पूल. त्याच्यानंतर पुढे गावता तिराळी मेन कॉलनी. हयसर तर बऱ्याच जणांची आठवणी असतले. माका ना सारखे आठवण आला, पण काही मागच्या व्हिडिओमध्ये ना कमेंट्स होते की आपण या तिराळी कॉलनी तिराळी जेव्हा धरण बांधत तेव्हा राहत होतो, तर आमची ते आठवणी असत. त्याला बघता बघता बोललो आपण तिराळीमध्ये जाऊ असा वाट तिराळी धरणाकडे, आणि ह्या असा तिराळीचा जुना पूल. काही जातात बरेच जण पारगडाक जाऊचो रस्तो खोजलो, तर पारगडाक जाऊचो रोड असा ह्यो. चला दोडामार्ग बेळगाव हायवे सोडलो आणि आता मी लागले पाळियाच्या रस्त्यात. एक काकांना मस्तपैकी पाणी घेऊन जाय होते, आणि पुढे हयसरच मस्तपैकी पुलाचा काम चालू होता. मोबाईलची स्टॅबिलिटी तरी बघा. सगळं करा तुमका मी सांगत ना खैल येतो. मी इलं दोडामार्ग तालुक्यातल्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या पाळिया गावा. आता भेटू या पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.